यस, बहुत स्वादिष्ट है। दिल्ली की गलियां याद आई भाई। ये जलेबी देख रहे हो, टेढ़ी है पर मीठी है। और वो एक राणा की मैनेजर मैडम, टेढ़ी भी है और कड़वी भी। एक दिन उसका घमंड जलेबी की तरह चबा जाऊंगा मैं, ध्यान रखना। फतेह सिंह हुडा नाम है मेरा। क्या नाम है? फतेह सिंह हुडा। अरे मैडम जी, नमस्ते नमस्ते। रुकिए, बस निकल ही रहा था मैं, लेकिन ये लोगों ने रोक दिया। जलेबी खाने के लिए फोर्स कर रहे थे जी। बहुत ही अच्छे हैं यहाँ के गांव वाले। सुबह एक्सरसाइज होती है तब क्या करते हो आप? सोते हो? नहीं जी, वो मैं योगा प्राणायाम कर रहा था। राणा को ट्रेन करना आपका काम है जी। आइंदा से एब्सेंट रहे तो निकाल दिए जाओगे, ध्यान रखना। जी। मैं अभी राणा के घर वालों से मिलके आई हूँ, बहुत अच्छे पॉइंट्स मिले। राणा के घर वालों से बातचीत और ट्रेनिंग क्या ताल्लुक? इसी इंफॉर्मेशन को लेकर मैं राणा के ट्रेनिंग का प्लान बनाऊंगी। मैं जैसे कहूंगी आपको वैसे एग्जीक्यूट करना है। हाँ हाँ बताइए। फतेह सिंह हमेशा तैयार होता है फतेह के लिए। वैसे राणा के घर वालों से बातचीत करके क्या प्लान बना रही है आप? वो आपकी समझ के बाहर है, सिर्फ एग्जीक्यूट करना। जी। एक और बात, अच्छा खासा पैकेज लेके आए हो तो कुछ काम भी कीजिए, सिर्फ पैसे मत देखना। समय कम है, थोड़ा सीरियस बनिए। जी। अभी तक मैं चुप हूँ, पर ऐसे ही चलता रहा तो 2 दिन में घर भेज दूंगी। अरे मैडम जी, मैं तो कब का सीरियस हूँ, बस आपके प्लान का राह देख रहा हूँ। जैसे ही आपका प्लान बन के आया, मेरा एग्जीक्यूशन शुरू। आप चिंता ना करो जी, डोंट वरी मैडम जी। आइए जलेबी खाते हैं। कल सुबह 6 बजे। जलेबी? अरे मेरे से आधी उम्र की लड़की मुझे सिखा रही है, मुझे। मोहतरमा, अभी अपनी दुनिया देखी कहाँ है? अभी तो मैंने सुन लिया, और जब समय आएगा तब दिखा दूंगा फतेह सिंह चीज क्या है। ओ दादा, पैसे द्या की। अरे भाई, अभी अभी तो मैं बता रहा था तुम लोग कितने दयालु हो, और तुम पैसे मांग रहे हो। ते सगळं राहू दे, पैसे तेवढे द्या। लो भैया, रखो पैसा। हाँ। अरे उचल की मर्दा। अरे राहू दे मर्दा, कुठे आहेस तू? अरे काय 5 मिनिटं, ये की लवकर, तुझ्यासाठी मीटिंग थांबल्या मर्दा। ये लवकर, का करू सुरू? हा ये मग लवकर, ठेव लवकर ये। आलो म्हणलं। अरे बरकत, अरे मीटिंगचा विषय काय तू सांग तरी। अरे थांब की, अवधे आली 5 मिनिटात, सगळ्यांनी एकदम सांगतो की। अरे बरकत, तुला त्या अवध्याचं माहित नाही बे। अरे 5 मिनिटं म्हणजे तासाने येतो या, त्यावर काही तर माशा मारत बसूया मी। सुरू करा लवकर मीटिंग, शाळेत ना मी डायरेक्ट इकडे चाललोय बघ। वय, घरला पण जायचं आम्हाला। 2 मिनिटं वाट बघूया आणि मग सुरू करूया। हा अरे राणा, तू तर सांग की। आता मी काय सांगू मर्दांनो? अरे काय झालं? ए सांग की। थांब की 2 मिनिटं, यायला तू। अरे बरकत, त्या अवध्याच्या नादाला लागू नकोस। तुला इथं कोपरेवाय म्हणल आणि घरात झोपलेला असेल तू सांग। ए बरकत, अरे सांग लवकर, मला पण किरण चालू करायची आहे। ठीक आहे, चला सुरू करूया मीटिंग। सुनो, त्या राणाच्या नवीन आलेल्या मॅडम माहितीच असतील तुम्हाला सगळ्यांनी। आता राणाला घेऊन पळतात म्हणजे माहितीच आहे की सगळ्यांना। तू बोल, पुढे काय ते बोल। तर त्यांनी राणाला तालमीत 3 वेळा दणकून आपटलं, हे बी माहिती असेल सगळ्यांनी। वय, मी होतो की तिथंच। आपटलं नाही, पाडलं, ते बी ध्यान नव्हतं म्हणून। पहिल्या टायमाला ध्यान नव्हतं, बाकी 2 टायमाला आपटलंय। काय आपटलं? बाई माणसाला मी कसा जोर लावणार?
आणि तुम्हाला समजायची माहिती आहे ना माझी ताकद. होय रानादाकडे लय ताकद आहे. आपण बाई माणसा पुढे ताकद गायबच होत्या हे पण माहिती असू दे. ए मर्दा वाचतायचा काय आणि मिटिंग आहे ना व? हा? अरे हसत बसलायचा. ते ना मुद्दा काय मीटिंगचा? त्या राणाच्या मॅडमनं राणाला 3दा पाडलं. राणाचं कुस्तीचं रुटीन बिघडले. अरे राणाचा सारखा अपमान करायला त्या. आणि आज तर राणाला राणाच्या घरातच बाहेर काढलं. आता राणाचा ह्यो चाललेला अपमान आपल्याला चालणार आहे का? चालणार आहे का सांगा बघू. नाही अजिबात नाही. मग नाही चालणार. राणादा आपली गावची शान आहे. राणादाचा अपमान म्हणजे आपला अपमान आहे. म्हणूनच राणाच्या अपमानाचा बदला कसा घ्यायचा हे ठरवण्यासाठी ही मीटिंग बोलवल्या. आता समजानी पटापट सांगा बदला कसा घ्यायचा ती. त्या मॅनेजरचा का नाही जोरात अपमान करूया आपण. नाही अरे आपलं गावचं पाहुणे आहेत ते. आपल्या गावच्या पाहुण्याचा अपमान म्हणजे आपल्या गावचा अपमान. आपण एक काम करूया, आपल्या मळ्यात 2 दिवस भांगला लावूया तिला. भांगलायला यायला त्या बाई केवढ्या शिकल्यात माहितीत ना व? त्या कशाला येतील आपल्याकडे भांगलायला? मग आपण आपली ताकद दाऊ की. नाही असं दानगावपणा नको. हे असं करणं आपल्याला शोभणार बी नाही आणि बरोबर बी नाही. मग आपण एक काम करूया, माझ्या गिरणीत 2 घुशी येतात, त्या सोडू तिच्या घरात. घाबरून बोंबलं जाऊ दे की मग पळून. म्हणजे सच्च्या तू घुशीनं खाल्लेलं पीठ आम्हाला काय देतोस होय? अरे तसं नाही रे, कालच दिसले होते मला. पिठाच्या डब्यात तसं पॅक असतात. आणू का धरून? नाही नको. हे असं पाहुण्याच घाबरणं बरोबर नाही. आणि हे समजा अंजली बाईच कळलं तर मग माझं काय खरं नाही. मी काय म्हणतोय आपण सगळे मिळून जाऊया आणि धमकी देऊया त्यास. ए नाही. अरे सगळ्यालाच नाही म्हणतोय. तू सांग आता. हा अंजली बाईचने विचारूया काय? बदला घ्यायचा कसा घेऊ असं विचारणार वय वहिनीसनी. वहिनी कधीच हो म्हणणार नाही. मग आता आपण एक काम करूया, सगळ्यांनी मिळून एक निषेधाचं पत्र लिहूया. इथनं पुढे राणादाचा अपमान सहन करून घेतला जाणार नाही असं बजावून सांगूया. मी करतो की निवेदनाची तयारी. अरे पण यानं काय होणार आहे? अरे मोर्चा आंदोलन केलं की सरकार पडतंय. अरे या तर मॅनेजर बाई आहेत. आपली गॅरंटी आहे फरक पडणार म्हणजे पडणार. चालतंय. फरक पडणार म्हणजे पडणार असेल तर निवेदन देऊ बघ. अरे पर राणादा आता पण नको आणि परंतु नको. आम्ही शांततेच्या मार्गाने सगळं आंदोलन करतो. फरक पडायलाच पाहिजे. अरे नको रे बाबा. अरे नाही तो घोळ करून ठेवशील तुम्ही. अजिबात नाही. राणादा स्वाभिमान समिती एकदम शांततेत निवेदन देणार आणि समजावून सांगणार. सांगू आंदोलन म्हटलं की दगड हातात आलाच काय? अरे शांततेत सांगायचंय बाबा. ठेव. वा भाल्या वा. तुला कधी आयडियाच्या युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन द्यायलाच पाहिजे. अरे कसलं भारी नाव सुचवलंय. राणादा स्वाभिमान समिती. एक नंबर. बघा फरक पडतो का नाही? अरे आता सुचलं. आपण एक काम करू, चावडीवर जाऊया. हा मी निवेदन लिहायला घेतो. हा चला. राणा तू आता अजिबात फिकीर करू नकोस. राणादास स्वाभिमान समितीवर भरोसा ठेव. मॅडम या जाळ्यात अडकणार म्हणजे अडकणार. त्यांना व तू सावध असली तर. अरे सावध असू दे नाही तर बेसावध. मॅडम आपल्या सापड्यात अडकणार म्हणजे अडकणारच बघ. आणि अशी तोंडावर पटणार तू विचारच करू नकोस बघ. ते नाही सगळ्यांनी निवेदन द्यायचं ठरवलंय मग आपण असं का करतोय? अरे खोया टाळक्याच्या राणादाला तिनं 3 वेळा पाडलं. वय पाडलं. हा
मग जोपर्यंत मॅडम या खड्ड्यात पडत नाही तोपर्यंत रानादाचा अपमान भरून घेणार नाही बघ आपण. अरे निवेदन असू दे नाही तर निषेध, त्याच्यानं काय बी उपयोग होत नसतोय. धडक कारवाई करायला लागणारच बघ आपल्याला. हा, आता आपण तिच्या घरात जाऊया आणि त्याला घराच्या बाहेर काढ्या आणि रानादाची माफी मागायला लाव्या बघ. होय, आणि त्यांना घरातनं बाहेर काढल्यावर हीच वाट निवडायची आपण. काय? हा चालते. खरं त्याला घराच्या बाहेर कसं काढायचं? अरे ते सगळं तुम्ही माझ्यावर सोडा, मी सांगतो तेवढंच करा बघ तुम्ही. आणि तुला लई पळायला जमणार नाही तर तू इथंच राखण करत बस. काय? हा हा हा, आम्ही जातो. हा चल रे चल. यायला सगळी इथंच राहतात ना भाल्या. अरे मोडायचा नाही दरवाजा, वाजीव. वाजवा ढोल तशी कुठं आणले तर? अरे दरवाजा वाजीव. हा मी नाही, मी कशाला उगाच आणि जाऊ? अरे तू आमचा नेता आहेस, तू वाजव. ए नेता कायम मागा असतोय, कार्यकर्त्यांनीच पुढे व्हायचं असते. वाजीव दरवाजा. अरे तार मी तुझं माझ्या जाळ काढून ते फुकटना पाकडता, मी कशाला जाऊ? ए अच्छा, अरे काय की? ये पुढे. अरे मी माझा संबंध आणि माझ्या जाळ काढलं तर? ए तुझ्या जाळ काढा काय गिरणी डबा घेऊन आणू जाळाला ते. आणि आली तर आली, तू कायम पिठातच असतेस. तोंडाला पीठ लाव, ओळखत नाही. वाजीव 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 म्हणला, वाजीव रे. ए, रुको 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 रुको, क्या बात है भाई, क्या बात है? हाँ, ये इतनी भीड़ कैसी? देखो भाई लोग, मैंने आपके राणा को कुछ नहीं कहा. हाँ, राणा तो बहुत बढ़िया पहलवान है भाई. हाँ, राणा जिंदाबाद, राणा जिंदाबाद. हे कोण? कोच आहे. कोच कोच तोच. अहो तुम्ही नाही हो, मॅनेजर मॅडम ना भेटायचं आहे आम्हाला. क्यों? क्यों मतलब उसने राणा को 3 बार आप किया और अपमान भी किया. हमको निवेदन देने का है. निवेदन देने का है. हाँ तेज थे, निवेदन देने का है और निषेध भी करने का है बदले का. हाँ एकदम सही बात, मुझे भी बहुत बुरा लगा. हाँ, एकदम जोरदार निषेध करना. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. मैं बुलाता हूँ मैडम को. हाँ हाँ, बुला. मैडम जी, गांव वाले आए हैं, आपसे कुछ बात करना चाहते हैं. दरवाजा खोलिए मैडम जी. जी, ये गांव वाले आए हैं, आपसे मिलना चाहते हैं. बोला, काय काम आहे? निवेदन द्यायला आलोय. कोण तुम्ही? मी मायसेल्फ अवधूत जोशी. काय करता? मी अहो माझ्या आयडियाच्या युनिव्हर्सिटीत सल्ला केंद्र चालवतो. हो मी कन्सल्टन्सी. मॅनेजमेंट बी करतो, जे जमल ते करतो. जिथं पोचत नाही देवदूत, तिथं पोचतो अवधूत. म्हणजे आपल्या दोघांचं प्रोफेशन सेमच आहे. सेम सेमच आहे, सेमच आहे. कसलं निवेदन आणलं तुम्ही? राणादा अपमान समिती. राणादा स्वाभिमान समिती. राणादा स्वाभिमान समिती. तुम्ही आमच्या राणादादाचा अपमान केलाय, हे बरोबर नाही. हे असं येणं वाटतं. तुम्ही तुमचा निषेध करायचा आहे सगळ्यांना. हे या सगळ्यांचं मत आहे. तुम्ही राणादादाची माफी मागून पुन्हा त्याचा कधी अपमान करणार नाही असं लेखी आश्वासन द्यायला पाहिजे. हे असं येणं वाटतं. शुद्ध वेडेपणा आहे हा या सगळ्यांचा. अरे तुम्ही त्यातल्या त्यात शहाणे वाटताय. तुम्हीच सांगा ना, मी काय सरकारी अधिकारी आहे का असं निवेदन घेऊन यायला?
करेक्ट आहे. मी हे निवेदन मागं घेतलं असं जाहीर करतो. हा उद्या राणाचा अपमान. मी राणाचा अपमान केलेला नाहीये. जे केलंय ते माझ्या प्रोफेशनचा भाग म्हणून केलंय. करेक्ट, एकदम करेक्ट. अहो मी पण माझं प्रोफेशन म्हणून या सगळ्यांनी इथे घेऊन आलो. या सगळ्यांची इच्छा होती. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मग झाली ना इच्छा पूर्ण. आता निघालं तरी चालेल. करेक्ट, करेक्ट आहे तुमचं. ए झाली ना इच्छा पूर्ण. मॅडम तुम्ही येस. करेक्ट आहे. नेते पुढे. मैडम जी, मैंने उन्हें रोकने की बहुत कोशिश की. मैंने बोला भी कि मैडम बहुत बिजी हैं. पर ये अनपढ़ गंवार गांव वाले ये सुनते थोड़ी हैं. ठीक है. मॅडम, येस. तुम्ही अगोदर आमच्या राणादाची माफी मागा. कशासाठी? राणादा आमचा भाऊ आहे आणि भावाचा अपमान खपणार नाही आम्हाला. हा. आधी ते गावकरी पाठवले आणि आता तुम्हाला पाठवलंय का? कोण आहे तुमचा राणा ज्याच्यासाठी अख्खं गाव मला माफी मागायला लावतंय? राणादा बद्दल काहीच माहित नाही ना तुम्हाला. मग त्याचा अपमान का केला तुम्ही? हा, चावडी समोरून माफी मागितली पाहिजे राणादाची. हा, माफी वगैरे काही मिळणार नाहीये. तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा इकडनं, कळलं? व्हॉट रबिश. माझे हेडफोन्स दे. गावातल्या बातम्या कळल्या मला. काय? त्या कोण मॅडम आल्यात ग राणादाला शिकवायला? हा अगं, त्या काय यांना शिकवायला नाही आल्यात. त्या फक्त मॅनेजमेंट आणि प्लॅनिंगचं बघणार. त्यांना शिकवायला कोच आले आणि बाकी सगळ्या मॅडम बघणार. अगं पण तिने तर राणादाला हरवलं असं कळलं मला. नाही नाही, तसं काही नाही. म्हणजे हरवलं वगैरे काही नाही. त्या टेक्निकचं महत्व सांगत होते. हे बघ अंजली, असं बाई माणसाकडनं राणादासारख्या पैलवानानं हरणं हे काय मला बरोबर वाटत नाही. अगं, बाई माणसाचा काय संबंध? हे बघ, ती कोण आहे, कुठून आली आहे, तिच्याबद्दल काहीतरी माहिती आहे का तुला? नाही. अगं, आणि त्यांच्या पर्सनल गोष्टीत आपण कशाला पडायचं? त्या इथे मॅनेजर म्हणून आल्या आहेत ना, मग त्यात सांगतील तसं ह्यांनी फक्त ट्रेनिंग घ्यायचं. बाकी गोष्टी कशाला पाहिजेत? खुळी आहेस तू. हे बघ, तिचं असं काही पण आगापीच्या माहिती नसताना तिच्याच ताब्यात राणादाला देणं हे काय मला बरोबर वाटे ना. बघ, काही उगाच जास्त विचार करते असं रेणू तू. जास्त नाही, मी एकदम बरोबर विचार करतेय. आणि तुला राणादाचा स्वभाव माहिती आहे ना? व आता कुस्तीमध्ये स्वभावाचा काय संबंध आला? हे बघ अंजली, राणादाला छक्के पंजे अजिबात कळत नाही. आणि तो एकदा का एखाद्या माणसाचा ऐकायला लागला की तो पूर्णपणे त्याच्याच ताब्यात जातो. माहिती आहे ना तुला? तेव्हा उगाच जास्त तिच्या ताब्यात देऊ नकोस त्याला, नाही तर तुझ्याच हातून सुटायचा तुझा नवरा. हे उगाच काही काय बोलतेस ग? काही बोलत नाहीये, एकदम नेमकं बोलायला लागलीये मी. हे बघ अंजली, कधी काय होईल काय बी सांगता येत नसतंय बघ. तेव्हा तू सावध राहा, नाहीतर उगाच नसत्या जाळ्यात अडकायचं राहणार.